हॅलो टू माय वंडरफुल पीपल. आज काय आहे, सेकंड लास्ट दिवस आहे. सो ऑलरेडी म्हणजे सेकंड लास्ट दिवस कसला तर बेबी शावरचा, म्हणजे आता सेकंड लास्ट दिवशी आमची थोडीशी तयारी अजून रिमेन आहे आणि ती आम्हाला आता करायची. थोडीशी म्हणजे भरपूर तयारी आहे. म्हणजे कॅटरिंग पासून सगळं डेकोरेशनचं फिक्स झालेलं आहे, बट पेमेंट फुल नाही झालेलं आहे. सो आता भरपूर गोष्टी थांबलेल्या आहेत अजूनही. सॉर्ट करायचे आता पूर्ण. सॉर्ट करायच्यात, ऑलमोस्ट कम्प्लीट करायच्यात आणि मग हा पूर्ण दिवस उद्या ऑक्युपाईड. उद्या पूर्ण दिवस ऑक्युपाय राहणार. आता जे आम्ही करतो कॅटरिंगचं किंवा कशाचं ते आम्ही आता तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करू. अँड बघू काय काय आम्हाला पण समजेल, आमच्याच व्हिडिओ थ्रू आम्हाला समजेल की काय राहिले काय झालंय. सो चला बाहेर पडू आधी. इकडं ऍक्च्युली आता आम्ही आलोय आमच्या बिल्डिंगच्या खाली, जेणेकरून आम्हाला कन्फर्मेशन पाहिजे. ज्या व्यक्तीशी आमचं बोलणं झालेलं त्याच्याशी तर कन्फर्मेशन झालेलं आहे, बट आता कीज ज्यांच्याकडे आहे ना ते म्हणतायत की आम्हाला काही माहिती नाही आहे याबद्दल. तर मी विचारतो त्यांना, तर आम्ही डायरेक्टली आता त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करतोय, म्हणजे ज्यांच्याशी आमचं पूर्वी बोलणं झालेलं. तर बघू आता काय होतंय. हे बाहेरून असे काही हॉल दिसत आहेत, तर हा हॉल नाही निवडला मी, हा हॉल निवडला ह्या साईडचा, बिकॉज आय थिंक की ह्या साईडला ब्रीज चांगली येते, थोडीशी हवा खेळती राहते ना, त्यामुळे विचार केला की हा हॉल थोडासा घेऊया. इट इज नॉट दॅट स्पेशियस ॲक्च्युली कम्पेअर टू दॅट वन, पण ओके ठीक आहे, चलन बघूया. एक मात्र आहे की आम्हाला आहे ना सगळ्या बिल्डिंग मधले लोक चांगले राहतात, म्हणजे चांगले लोक आता म्हणजे खरंच छान बोलतात, कधी पण ग्रीड करतात खूप, म्हणजे आलं ना या म्हणतात, या घरात या बसा. आता पण चाय ऑफर करतात, काय म्हणजे जाऊन देत नाही. हा म्हणून मला येऊशी वाटतं. थांबा आता रूम बघायचंय. हा मोठा आहे ऍक्च्युली, हा रूम जरा जास्ती मोठा आहे. बघितलं वास येतोय, थोडा स्मेलचा प्रॉब्लेम आहे. हे कॅमेरे का बुजले? हा कॅमेरा तो. हे बघ, अरे हा छोटा आहे. मग ठरवलंस ना आता, दोन्ही घ्यावा लागतील ना तुला? दोन्ही ते बघावं लागेल आपल्याला अजून. आता कुठे जायचं? काकीकडे जाऊया. काकीकडे गेलो तर तिथं थांबावं लागेल आपल्याला, मग आपली कामं. मग ते कामं राहतील, पण किमान आपल्याला ते साऊंड एकदा फक्त चेक करून घे ना. मग लगेच निघायचं. हाँ चल मग. समझ करो, बार बार आपको नंबर भी बताना पड़ता है, चेहरा तो अभी याद रहना चाहिए आपको. इतना बार आते हम लोग घर से, उनसे ज्यादा हम लोग आपको दिखते रहेंगे. काकीचं उलट आहे सगळं. तिकडे कॉलेजला इकडे येतं. तुमच्याकडनं जातो आणि जेवणाची ऑर्डर देतो. सेक्टर 5 मध्ये आहे, जिथं आम्ही पहिलं बघितलेलं, तर तिथं मग जाऊन देतो, हाय की नाही. तुमचा वॉचमॅन माझ्या तोंडाकडे बघतोय आणि मी मतलब देखो उनसे ज्यादा हम लोग इधर घूमते, ओनर भी इतना घूमते नहीं, हम लोग के चेहरे आपको बतर लगना चाहिए अभी. असायला लागला. त्याच्यात किती 2-3 हजार मोजतात बाहेर, आहे की नाही पैसे. खाली बघ. एक महत्वाचं काम झालं आहे आमचं आता. नाचण्या गाण्याचं आम्हाला जे साऊंड लागणार होते ते झाले. काम झालंय, पत्ते हो गए हो काम. वाजत होता माहितीये ना, है ना. मग बस भरपूर झाला एवढ्याशा हॉलला आम्हाला, म्हणजे भरपूर झाला हॉल, भरपूर झाला तोच. चला आता काय कॅटरिंगची ऑर्डर. आता कॅटरिंगची ऑर्डर जस्ट. चला काय आहे, काय असेल स्टेशन आहे, कुठे भेटतच नाही तर काय करणार आपण. ते बंदच. ऑप्शन्स ठेवले पाहिजे ना. हे काय वेज बिर्याणी, वेज पुलाव. कोई बडा नहीं है क्या ऑर्डर देने का? ऑर्डर देने 30 30 लोगों का कितना रहेगा? हाँ 30 लोगों का कितना किलो दोगे? वेज बिरयानी. वेज बिरयानी नहीं तो वेज पुलाव. कैसा है राइस? कैसे किलो? 800.
बसू. हा बस. चला बाबा, स्वामींचं पण दर्शन भेटलं कसं बसं आम्हाला. बाहेरूनच का होईना. या दारात आल्यावर निराशा होणार नाही याची खात्री आहे मला. सो काही ना काही आता मार्ग आहे की नाही भेटेल. सध्या तरी हॉटेल्स मी धोका दिला आहे, पण मला खात्री आहे की काय ना काय आता पर्याय निघून येईल. मला आशीर्वाद भेटलेला आहे स्वामींचा. वेज बिर्याणी आणि रायता. रायता क्या क्या रहेगा बिरयानी में? क्या रहेगा? बिर्याणी में वेज दम बिर्याणी, वेज पनीर बिर्याणी, पनीर टिक्का बिर्याणी. वेज पनीर टिक्का बिरयानी. 30 लोग हैं. वेज दम बिर्याणी. मी ऍक्च्युली सगळ्या ठिकाणी फिरलोय, पण आता सध्या जे चालू आहे मॅटर वर्ल्ड, हा गॅससाठी आम्हाला म्हणजे आता फिरावं लागतं. गॅसच्या प्रॉब्लेममुळे केटरिंगचे ऑलमोस्ट जे शॉप्स बंद आहेत सध्या. राईट. आणि त्यामुळे आम्हाला पण दिक्कत बहुत हो रही है. आणि जिकडे आपण पहिले आपण दिलेलं ना, आठवते भोसले, ते किती छान होतं, खूप सुंदर होतं. आणि आय थिंक गुजरात दुकान बंद करून गेला ना तो. त्याचा ऍक्च्युली नंबर आहे आपल्याकडे. आहे, मग त्याला एकदा विचारूया आपण. कुठे कदाचित लोकेशन त्यांनी चेंज केलेली. त्यांचा नंबर असेल तर प्लीज त्याला थोडं कॉन्टॅक्ट करून बघूया, बिकॉज दॅट वॉज व्हेरी नाईस यार. म्हणजे मस्त होता. लाईट आणि खूप असं म्हणजे म्हणतात ना, मसाला जास्ती नाही पण मस्त लाईट वाढत होता. तर दुसऱ्या दुकानात आपण एकदा विचारणार आहेत. राइस में क्या वेज पनीर बिर्यानी. वेज पनीर 850 रुपए किलो. 850. उसमें क्या क्या रहेगा? और रायता. रायता तो आएगा. पापड़ रहेगा? पापड़ नहीं. पापड़ का अलग? पापड़ नहीं आएगा. तो फिर सिर्फ रायता ही आएगा. हाँ, पापड़ का मतलब उसका अलग चार्जेस लगेगा. 5 रुपया पापड़ आएगा. 5 रुपया पापड़. तो साइज क्या रहेगा पापड़ का? जो पापड़ मार्केट में मिलता है वही साइज रहेगा. वही रहेगा 5 रुपया. और स्वीट में? स्वीट कितने आदमी का? 30. स्वीट में गुलाब जामुन मिल जाएगा. वो कैसा? एक पीस 12 रुपया. एक पीस 12. अभी कुछ टेस्टिंग के लिए मिलेगा वेज बिरयानी के लिए? कुछ नहीं, टेस्ट करना है तो सुबह 11:30 बजे. तो इनको भेज दूं फिर? इतना सा मतलब उनको टेस्ट का आइडिया मिल जाएगा. बिरयानी आपको टेस्ट करने को मिल जाएगा. हाँ. वही चाहिए हम लोग को, मतलब एक आइडिया आ जाएगा ना. वेज पनीर बिरयानी रहता है और टेस्ट करने के लिए आप ले लेना. मैं येऊन एकदा करूँ. कल मैं 12 बजे तक आ जाऊँ. तो वैसे ही फिर ऑर्डर 30 लोगों का कितना जाएगा फिर? कितना किलो रहेगा? आएगा आपका 6 किलो लगेगा. 6 किलो में हो जाएगा 30 लोग. हाँ, ठीक है. ठीक है, चलिए. थैंक यू. गंडवायचे काम चालू. फुल गंडवलं. 850 किलो आणि हे काय 30 माणसांचे 6 किलो डबल. आपण आता घरी जाऊया आणि मग निवांत बोलूया. आम्ही आलो ऑइल घ्यायला आता सध्या, कारण काहीच नाही आहे घरामध्ये. राशनचं सामान पूर्ण रिमेन आहे अजून, आहे की नाही? हा, रेशनिंग पूर्ण रिमेन आहे बोललं. ह्या महिन्याची रेशनिंग तर केलीच नाहीये. काय करायचं बघ. काय घेतोस? बिस्लरीची बॉटल आहे. तिथं तो कितीला? 120 ला. 120 ला बिस्लरीची बॉटल. आणि तिकडे इकडे भेटते 70 रुपयापर्यंत भेटते. नाही 70 पण नाही, 60 रुपयापर्यंत भेटते. 60 किंवा 50. तिथूनच घे. मस्त पुदिना फ्लेवर. तर आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आज भरपूर फिरलो. मी कशी दिसते? पण पाणी नाही तर माणसाचा पार अवतार बदलायला काय चालू. पाणी महत्वाचं आहे लाईफ मध्ये. जे कोणी पाणी वेस्ट करत आहात, प्लीज पाण्याचं महत्व आम्हाला माहिती आहे. तुम्ही पाणी वेस्ट करू नका. असं आहे. ऍक्च्युली आता झालं असं ना की गॅसच्या ह्या क्रायसिसमुळे ना ऑल ओव्हर सगळीकडे कॅटरिंगचे भाव वाढलेले. आणि जिथे नाही तिथे मला ऍक्च्युली तिथं ह्या बोलला तिथं आता ऑप्शन नसल्यावरती वी हॅव टू गो फॉर दॅट ऑप्शन असे. कारण सध्या तरी हॉटेल्स बंद आहेत. कॅटरिंग लिटरली बंद जे आहेत हॉटेल्स, म्हणजे जे कॅटरिंग घेत आहेत ऑर्डर, ते लाईक व्हेरी क्लम्झी आर, लाईक व्हेरी म्हणजे मला काही समजत नव्हतं. इट्स अ व्हेरी अनटायडी. बट काही ऑप्शन नाही सध्या.
आणि सेकंडरी म्हणजे असं आहे की आणि रेट पण खूप सांगतात ते खूप लोक रेट सांगतात आहे. अननेसेसरली, म्हणजे खूप जास्ती भाव आहे तो. आणि हो. माझं असं चाललंय की आता बघू, आता आम्ही फिरलो आज तरी ही 2 ते 3 कामं रिमेनच राहिलेलीच आहे असे, कारण थोडं भर दुपारी बाहेर नाही पडतात मला तरी. माझी अवस्था थोडी अशी डाऊन होऊन जाते. मग घरी येऊन आता मी ह्याला डब्बा दिलाय असे, आणि खूप मोजक्या गोष्टींमध्ये मला ऍडजस्ट करावं लागतं. अजूनही केटरिंगचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा पॉइंट राहिलेला आहे, पार्ट राहिलेला आहे सगळ्यात मोठा. आपल्याला लोकांना पे पण करायचं आहे. कारण पे कसं असतं, आपण इथे खातो पितो, ते 2 दिवसात ते पैसे उडून जातील आणि आपल्याला जे मेन पे करायचे पैसे ते राहून जाते. ते राहून जायला नको. ती अमाऊंट कशी ना ती क्लिअर आउट झाली तर मग डोक्याला हेडेक राहत नाही हो. असं. मग तेच विचार करू आता, बघू काय काय करता येतं अजून. टाइम टू टाइम आम्ही शेअर करतच आहोत तुमच्यासोबत. कोण जर व्हिडिओमध्ये बघत असेल तर त्यांना आता समजेलच की काय आता सध्या सिच्युएशन चालेल. इट इज ओके नाव. लेट्स सी how it's going to be happen. We will meet again into the next नेक्स्ट vlog. ब्लॉग. सो टिल देन Bye. बाय.